करताय तुम्ही? काम काम बाबा मी पकडते ना द्या. चकुली तू चकुली बाजूला. बघितलंस ना, कामाची अजिबात लाज नाही वाटत त्याला. खूप छान. मी देतो. मी चकुली. अरे बाबा बाबा सावकाश. काय केलीस तू? अहो काय करताय तुम्ही? सांडलीस ती साडीवर आता आणि भाजलं असतं तर. सॉरी मॅम, त्यांनी मुद्दामून नाही केलंय. त्यांचा ना बहुतेक कार्पेट मध्ये पाय अडकला. सॉरी सॉरी मॅम. सॉरी काय ना, त्याचा जरा प्रॉब्लेम आहे. काही कळत नाही त्याला. सगळं सांगावं लागतं, मग करतो सगळं रोबो सारखं. काय बजरंग, जा जा. काय ताई, अगं मयुरीने एकटीने प्रसाद बनवला सुद्धा आणि सगळ्यांचं जेवण सुद्धा तिने एकटीने बनवलंय. काय म्हणजे नोकरांना सुट्टी देऊन काहीच फायदा नाही झालेला. ताई, मुख्य घरात प्रसादाच्या शिऱ्याचा घमघमाट बघ किती सुटलाय. ताई, आता काय करायचं आपण? तिला काय करायचं ते करू दे. आपल्याला काय करायचं ते मी तुला सांगते. इकडे अरे या या या, वेलकम. माझे व्याही आलेत. या तुमचीच वाट बघत होते मी. या. नमस्कार नमस्कार. तुम्हाला माहितीये का कोणता ते बजरंग तर सकाळीच आला. हा, एकदम कामालाच लागला. इतका उत्साहात आहे, इतका आनंदात आहे. काय करू आणि काय नको असं झालंय त्याला. त्याला घरी बसून कंटाळाच आला होता ना. हा, म्हणूनच इतक्या उत्साहात काम करतोय तो. आणि सकाळी सकाळी पूजेचं सगळं सामान पण घेऊन आला. म्हणजे सामान तसं ठीक आहे, पण असो. तुम्ही बसा, मी जरा बिझी आहे ना. हलकं आहे ना, पण छान आहे. भाऊ, बाबा, ठीक आहे. हाँ. अहो बाबा, काय 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 करताय काय तुम्ही? चकुलीचं घर आपलं घर. अहो नाही बाबा, हे चकुलीचं घर असलं तरी हे सासर आहे बाबा चकुलीचं. तुम्ही असं पाहुण्यांसमोर नोकरासारखं वागू नका. चकुलीचे पाहुणे, तुझे पाहुणे, माझे पाहुणे. अहो नाही बाबा, अहो कसं सांगू बाबा, एक घर वेगळं आहे, आपलं घर वेगळं आहे. म्हणजे हे राजवीर सरांचं घर आहे, तुम्ही त्यांचे सासरे आहात ना. मग तुम्ही असं त्यांच्याच पाहुण्यांसमोर नोकरासारखं वागलेलं बरं नाही दिसणार. तुम्ही असं काही करायचं नाही. नाही, काम आहे, काम. मॅडमनी दिलं काम. गॅरी. हा मामा. गॅरी, प्रोला जाऊन सांग की तिचे सासरचे आले. हा आलो. हाय कुंदा आंटी, मनाली सिस्टर, काय बोलता?
जा तू आधी जा. हा हा आपण जातोच आहे मम्मा, पण त्याच्या आधी आपल्याला कुंदा आंटीला कॉम्प्लिमेंट द्यायची. कुंदा आंटी, तुम्ही काय ट्रेनिंग दिली आपल्या वहिनीला. दिवसभर ती किचन मध्ये अकेली काम करत होती आणि 101 डिशेस बनवले माहितीये. तुम्ही पूजेनंतर खाऊन बघा. तू जरा जातोस का? एकटी का बरं? बघा ना कुंदते, नेमकं आजच असं व्हायचं होतं. सगळे नोकर सुट्टीवर गेले, पण मयुरीने काय सांभाळलं हो. मी तिला म्हटलं अगं नको, पण ऐकायलाच तयार नाही. कुंदाताई, खरंच तुमचे संस्कार इतके छान आहेत ना, इतकी गोडी मुलगी आहे ना. माप ओलांडल्यापासून सगळी जबाबदारी तिने स्वतःवर घेतली आहे. आम्हाला काहीच करू देत नाहीये ती. काय ग? हो हो, तिने एकटीनेच केलंय सगळं. आई, ताई, अयो, अगं. कशी बाळा? मी छान, मी मस्त. अगं काय ग, काय झालं हाताला? अगं काही नाही, ते किचन मध्ये काम करताना लागलं थोडं, बाकी काही नाही. काय दाखव? नाही नाही. अगं काय हे बाळा, तरी मी तुला सांगत होती काही करू नकोस म्हणून. कुंदाताई हो ऐकायलाच तयार नाही. मी गेले किचन मध्ये तर मला म्हणाली नको नको, तुम्ही बाहेर जा, मी करते मी करते. तू पण ना मयुरी, ही गुणी सून आहे ना माझी. पण बाळा बस ना आता. हा, आता आई आली आहे ना, गप्पा मारत बस. हा, काही करायचं नाहीये. मी आहेच आहे. मी कुंदाताई. काळजी घे ग मयू. बाबा सरबत. नाही नको. बाबा द्या, मी घेते. नाही नाही. बजरंग, अरे काय करतोयस तू हे? मी म्हटलं ना तुला काही करायची गरज नाहीये म्हणून. कुंदाताई हो ऐकायलाच तयार नाही तो. हा म्हणजे माझ्या हातातनं सगळं खेचून घेतलं. म्हणाला मी करतो मी करतो, इतक्या आनंदात उत्साहात सगळं करत होता माहितीये का. मनाली ऐकायलाच तयार नाही. राहू दे मजरंग, नको करू सरे. कशाला ना उगीच. बाबा, तुम्हाला असं नोकरासारखं काम करताना बघवत नाहीये मला. म्हणजे काय रोमॅन्टिक माहोल असेल बघ की दुबईच्या डेझर्ट सफारीमध्ये तुम्ही दोघं उंटावर बसून असे चाललेला आहात, आजूबाजूला वाळवंट आणि तुम्ही Bro! प्रेमळ. अरे ब्रो, काय करतोय तू आता? काय ब्लूटूथ वरून पूजा करणार आहे? अरे तुझ्या ससुरालचे सगळे लोक आलेत तिथे आणि नवरी मुलगी सुद्धा रेडी बसली आहे. ते त्याच्यावर ते लकडीच असतं ना, ते रेड रेड, त्याच्यावर ते बसायला ती रे पाट 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 म्हणतात त्याला. हा पाट पाट पाटावर बसायला. चल ना ब्रो, मामा बोलावते. हो चल चल. सॉरी, मी बॉडीगार्ड आहे. 24 तास ड्युटी. जिथे मालक तिथे बॉडीगार्ड. हे छकुलीचं घर नाही आहे, सराफांचं घर आहे. आणि मी सराफांचा माणूस आहे, म्हणून मी सराफांचा बॉडीगार्ड. हा, बॉडीगार्ड.
खूप छान बजरंग, खरंच खूप छान. छान छान छान. पाहिलं कुंदाताई, किती निर्मळ भावनेने करतोय तू. व्हेरी गुड. मनापासून करतोयस ना तू हे सगळं? मनापासून मनापासून. छान छान. अरे सरबत दे ना त्यांना. घे मनू, कुंदा घे, कुंदा घे 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 घे. सरबत घ्या. मनाली घे ग. घे 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 मनू घे घे. अगं घे ग, बाबा एवढे देत आहेत तर घे ना, घे. मी घेऊन येतो आणखी काहीतरी. हा बघितलं, मी आणि ताई कधीच सांगतोय अहो नका करू, एवढं नका करू, पण ते ऐकतच नाहीये. अगं मनापासून करतोय ना तो हे सगळं. अरे राजवीर आलास तू? चल ये ये ये, गुरुजी वाट बघतायत. मयुरी ये ये ग. पूजेला उशीर होतोय, आपण सुरुवात करूया. श्री सत्यनारायणाय नमः. हात जोडा. ध्यानार्थे पुष्पाणी समर्पयामी. एक पुष्प महादेव. आता पंचामृत वाहून मग आपण प्रसादाची तयारी करूया. देवाला तीर्थ आणि नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर सर्वांना द्या. गुरुजी, प्रसाद वाटायला घ्यायचं का आता? हो हो. मयुरी बाळा, प्रसाद देतेस का सगळ्यांना आता? चला या, तुम्ही नमस्कार करून घे. ये ये.
शी, काय आहे हे? किती खारट आहे हा शिरा? मस्त सुवास सुटलाय ग शिऱ्याचा. प्रसादाचा शिरा एकदम मस्त झालेला दिसतोय. बशी बशी पटकन खाऊन घेते. भूक लागली आहे ग. नाही मिठू मावशी, हो नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण नाही खाऊ शकत. मयुरी, ही काय अवस्था करून घेतली स्वतःची. मग अशी पूजेला बसायचं म्हणून किती छान नटून तटून आली होतीस. तू एक काम कर, तू जा आणि पटकन मस्त आवरून ये. नाही हो, मी ठीक आहे. अगं मयुरी, राहू दे. तसे तुझ्या बाहेरचे आलेत. उगाच तुला असं काम करताना बघून म्हणतील, काय सरपांनी नव्या नवरीला लगेच कामाला लावलं की काय. जा जा जा, पटकन जा. मी आहे, जा. मिठू मावशी अहो, आता या गोड मयुरीच्या गोड शिराला आणखी थोडं गोड बनवायला हवं नाही. कोणी बनवला हा प्रसाद? प्रसाद मीच बनवलाय, पण असं कसं खारट कसं झाला? खारट कसा काय झाला म्हणजे? आता मीठ टाकून करशील तर खारटच होईल ना. तुला मिठातला आणि साखरेचा फरक कळत नाही. आणि निघाली प्रसादाचा शिरा करायला. अहो नाही, मला चांगलं आठवतंय, मी त्यामध्ये साखरच टाकली होती. सॉरी. नाही नाही, सॉरी कशाला बोलतेस तू बेटा. इट्स ओके. झाली असेल चूक चुकून. यामिनी, अगं पण ही चूक अक्षम्य आहे. देवाच्या प्रसादाचा शिरा बनवताना काळजी घ्यायला नको का? ओ विद्या, कमॉन, तिच्यासाठी नवीन आहे हे सगळं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरा करायचं म्हटल्यावर झाली असेल बिचारीकडनं चूक. आणि तू काय बोलतेस? चुकून साखरेच्या ऐवजी मीठ घातलं असेल तिने. होते ना गडबड, लहान आहे ती. आपणच मोठ्या मनाने चूक पोटात घ्यायची की नाही. कम ऑन. अगं पण असा हा प्रसाद देवाला दाखवणार का? आणि काय हो, हेच का तुमचे संस्कार? हेच शिकवलं तुम्ही मुलीला?